आणि आता अकोल्यामधून एक बातमी आहे। अकोल्याच्या रामचंद्र महाराज संस्थान मंदिरामधून चरण पादुका चोरीला गेल्यात। अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातल्या वजेगावमधील ही घटना आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झालेली आहे। कशा प्रकारे ही चोरीची घटना घडली आहे हे या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय। चोरानं तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेमध्ये तो मंदिरात पोहोचला। त्यानं विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी दर्शनही घेतलं आणि एक एक पादुका उचलून त्यानं आपल्या पॅन्टमध्ये आपल्या शर्टमध्ये त्या लपवल्या आणि तिथून तो त्यानं पोबारा केल्याचं दिसतंय। हे दृश्य आहेत अतिशय गंभीर अशी हे प्रकार म्हणावा लागेल, कारण सुरुवातीला हा चोर येतो, त्यानं चेहऱ्याला रुमाल बांधलेला आहे। तो सुरुवातीला देवाच्या पाया पडतो आणि मग चोरी करतो। तिकडे रायगडमध्ये खोपोलीतल्या पेशवेकालीन मंदिरात देखील चांदीच्या पिंडीची मध्यरात्री चोरी झाली आहे। तब्बल 11 किलो चांदीची ही पिंड वरची खोपोलीमधल्या ऐतिहासिक विरेश्वर तलावा शेजारी असलेल्या विरेश्वर मंदिरामध्ये ही चोरी झाली आहे। त्यानंतर खोपोलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या दरवाजा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला। मंदिरातील पुजारी आणि नियमित येणारे भाविक पहाटे मंदिराची साफसफाई करायला आले असताना हा प्रकार उघडकीस आलाय। या चोरीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। चोराचा शोध आता घेतला जातोय।